निवडणुकांच्या रणधुमाळी दरम्यान उद्धव ठाकरेंची मोठी कारवाई झालेली आहे। पक्षविरोधी कारवायांप्रकरणी 29 पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे। अनिल परबांचे विश्वासू शेखर वायंगणकर यांचाही या कारवाईमध्ये सहभाग आहे। निवडणुकीआधीच ठाकरे गटामध्ये शिस्तभंगावर कठोर भूमिका घेण्यात आलेली आहे। या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी महेंद्र जोईल सध्या आपल्यासोबत आहे। महेंद्र, पक्षविरोधी कारवाई केल्यानं ठाकरे आता आक्रमक झालेले आहेत। अनिल परब जे शिवसेनेतले मातब्बर नेते आहेत त्यांचे विश्वासू असलेल्यांना सुद्धा ठाकरेंनी सोडलेलं नाहीये, काय माहिती आहे? सिद्धेश, मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्षांकडून जे प्रचाराला सुरुवात झाली आहे। प्रचाराच्या रुमाळीत जे ते एकमेकांवरती टीकेचे बाण सोडले जात आहेत। समोरील पक्षाला चक्रव्यूहात अडकवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत। मात्र निवडणुकीत काही पक्षांना जे आहे ते स्वकीयाकडून धक्के बसतात। अशातच उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षातील जे आहे ते अशा लोकांना म्हणजे 29 पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे। विशेष म्हणजे अनिल परब यांचे विश्वासू असणारे चंद्रशेखर वायंगणकर यांचाही यामध्ये समावेश आहे। एकूण 29 जणांना जे आहे ते पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे उद्धव ठाकरेंनी ही कारवाई केलेली पाहायला मिळते। पण महेंद्र, या सगळ्या कारवाईनंतर काही नाराजीचा सूर पाहायला मिळतोय ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये? नक्कीच नाराजी आहे, कारण आपण पाहिलं तर काही जे निष्ठावंत कडवट शिवसैनिक आहेत त्यांना उमेदवारी इच्छुक होते ते मुंबई महानगरपालिकेसाठी। मात्र उद्धव ठाकरे यांचा जो आदेश होता त्यानुसार जे ती उमेदवारी इच्छुकांना देण्यात आली नव्हती, म्हणून जे ते काही ठिकाणी अपक्ष बंडखोरी करत काही लोकांनी शिंदेच्या सेनेत पक्ष प्रवेश केला। मात्र उद्धव ठाकरेंनी या सगळ्या गोष्टींना न जुमानता जे आहे ते थेट कारवाई केलेली पाहायला मिळते। अद्यापही या केलेल्या लोकांमध्ये नाराजीची जी सूर आहे तो अजूनही पाहायला मिळतोय। बरं, धन्यवाद महेंद्र, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।